श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 57वा सर्ग वाचूया. ज्या सेनेच्या रक्षणाची योजना विधीपूर्वक केलेली होती त्या अत्यंत सावध असलेल्या वानर सेनेला नील वानराने समुद्राच्या उत्तर तटावर व्यवस्थितपणे पडाव टाकला. मैंद आणि द्विविद हे दोन प्रमुख वानरवीर त्या सेनेच्या रक्षणासाठी सगळीकडे संचार करीत होते. समुद्राच्या काठी सेनेचा तळ पडल्यावर श्रीरामचंद्र आपल्या जवळ बसलेल्या लक्ष्मणाकडे पाहत म्हणाले, सुमित्रानंदना, शोक पुढं सरकणाऱ्या काळाबरोबर स्वतःही दूर होत जातो असं म्हणतात, पण माझा शोक मात्र माझी प्राणवल्लभा दृष्टीस पडत नाही म्हणून दिवसेंदिवस वाढतच आहे. माझी प्रिया माझ्यापासून दूर आहे याचा मला खेद नाही. तिचं अपहरण झालं याचीही खंत मला नाही. मात्र तिनं जिवंत राहण्यासाठी म्हणून जितका कालावधी निश्चित केलेला आहे तो झपाट्यानं निघून जात आहे याचं मला खरं तर दुःख होत आहे. म्हणूनच मी वारंवार शोकमग्न होतो आहे. वायू, माझी प्राणवल्लभा जिथं आहे तिथं जा, तिला स्पर्श करून परतून ये आणि मला स्पर्श कर. त्या अवस्थेत तुझा माझ्या अंगाला जो स्पर्श होईल तो चंद्राकडं पाहिल्यावर होणाऱ्या दृष्टी सुखाप्रमाणे माझा संताप दूर करणारा असेल. त्या तुझ्या आल्हाददायक स्पर्शाची मला आस लागली आहे. अपहरण होतेवेळी माझ्या प्रिय सीतेनं मला जी हा नाथा अशी हाक मारली असेल ती प्राशन केलेल्या आणि पोटात असलेल्या विषाप्रमाणे माझं सर्व अंग जाळीत आहे. प्रियतमेचा वियोग हेच ज्याचं इंधन आणि तिची काळजी हीच ज्याच्या दीप्तिमान ज्वाळा. तो प्रेमाग्नी माझं शरीर दिवस रात्र जाळीत राहतो. सुमित्रानंदना, तू मजजवळ राहा, अन्यथा तुझ्या विना मी एकटाच समुद्रात शिरून निद्रेला कवटाळीन. अशा तऱ्हेनं पाण्यात झोप घेत असताना तरी हा प्रज्वलित प्रेमाग्नी मला दग्ध करू शकणार नाही. मी वामोरू सीता आम्ही एकाच पृथ्वीवर राहतो आणि झोपतो. प्रियतमेच्या मिलनाची आस बाळगणाऱ्या या विरही रामाला ही गोष्ट देखील महत्त्वाची वाटते. इतक्यामुळं देखील मी जिवंत राहू शकतो. पाण्यात भिजलेल्या वाफ्याच्या सान्निध्यामुळं पाणी न दिलेल्या वाफ्यातलं धान्य देखील जसं जिवंत राहू शकतं तशीच सीता अजूनही जिवंत आहे हे ऐकिवात आल्यामुळं मीही जिवंत आहे. ती वेळ कधी बरं येईल की ज्यावेळी शत्रूला पराभूत करून मी समृद्धशालिनी राजलक्ष्मी समान असलेल्या कमलनयनी सुमध्यमा सीतेला पाहीन. ज्याप्रमाणे रोगी रसायनाचं पान करतो त्याचप्रमाणे मी केव्हा बरं सुंदर दातांनी आणि बिंबसदृश मनोहर ओठांनी युक्त असलेलं सीतेचं ते प्रफुल्ल कमलासारखं मुख काहीसं वरती उचलून चुंबीन आणि मला आलिंगन देताना प्रिया सीतेचे ते परस्परांशेजारी असलेले ताल फलांसारखे गोल आणि मोठे असे दोन्ही स्तन केव्हा बरं मला सकंप स्पर्श करतील. कृष्णवर्णी डोळे असलेली ती सती साध्वी सीता रामासारखा नाथ जिवंत असताना देखील अनाथाप्रमाणे राक्षसांच्या तावडीत सापडली आहे. तिला कुणीही रक्षा उरला नाही. राजा जनकाची कन्या, महाराज दशरथांची सून आणि माझी प्रियतमा सीता राक्षसींच्या घोळक्यात कशी झोपत असेल. ती वेळ केव्हा येईल की जेव्हा सीता माझ्या करवी त्या दुर्धर्ष राक्षसांचा विनाश करून आपला उद्धार करील. जशी शरदकाली चंद्रलेखा काळ्या ढगांचं निवारण करून त्यांच्या पाशातून मुक्त होते तशी सीता कधी बरं मुक्त होईल. स्वभावतः दुर्बल शरीरयष्टीची सीता विपरीत देशकालात पडल्यामुळं निश्चितपणानं शोक आणि उपवास करून आणखीनच अशक्त झाली असेल.
मी राक्षसराज रावणाच्या छातीत माझे बाण घुसवून आपला मानसिक शोकाचं निराकरण करून केव्हा बरं सीतेचा शोक दूर करीन? देवकन्येसारखी सुंदर असलेली माझी सती साध्वी सीता केव्हा उत्कंठित होऊन माझ्या गळ्यात पडेल आणि डोळ्यात आनंदाश्रू भरल्यामुळं रडू लागेल? अशी वेळ कधी येईल की जेव्हा मी मिथिलेश कुमारीच्या वियोगानं होणारा हा भयंकर शोक मळलेल्या कपड्याप्रमाणे सहजपणे त्यागीन? बुद्धिमान श्री रामचंद्र तेथे अशा प्रकारे विलाप करीत होते तेव्हा दिवसाचा अंत झाल्यामुळे मंद किरणांचा सूर्यदेव अस्ताचलाला पोहोचला. त्यावेळी लक्ष्मणाने धीर दिल्यामुळे व्याकुळ झालेले श्रीराम थोडेसे शांत झाले. कमलनयनी सीतेचे एकीकडे स्मरण करीत त्यांनी संध्योपासना केली. इकडे इंद्रतुल्य पराक्रमी अशा महात्मा हनुमानाने लंकेत जे अत्यंत भयावह घोर कर्म केलेले होते ते पाहून राक्षसराज रावणाचे मुख लज्जेने खाली गेले. त्याने साऱ्या राक्षसगणांना बोलाविले आणि तो म्हणाला, निशाचरांनो, तो हनुमान केवळ वानर असून एकटा या दुर्गम पुरीत प्रवेश करू शकला. त्यानं ती होत्याची नव्हती करून टाकली. जनक कुमारी सीतेचीही गाठ तो घेऊ शकला. इतकंच नाही तर हनुमानानं चैत्य प्रासाद देखील तोडून फोडून टाकला. मुख्य राक्षसांना त्यानं मारून टाकलं आणि साऱ्या लंकापुरीत खळबळ माजविली. असो, तुमचं कल्याण हो. आता मी काय करू ते सांगा. तुम्हाला जे कार्य उचित आणि समर्थ वाटतं ते सांगा. काय केल्यानं चांगला परिणाम होईल ते सांगा. महाबली वीरांनो, मनस्वी पुरुषांचं सांगणं आहे की विजयाचं मूळ कारण मंत्र्यांनी दिलेल्या योग्य सल्ला हेच आहे. म्हणून मी श्रीरामाविषयी तुम्हा लोकांशी सल्लामसलत करू इच्छितो. या जगतात उत्तम, मध्यम आणि अधम अशा 3 प्रकारचे पुरुष असतात. मी त्या साऱ्यांच्या गुणदोषांचं वर्णन करीत आहे. त्यांचा मंत्र 3ही लक्षणांनी युक्त असतो. तसेच जो पुरुष मंत्र निर्णयाबाबत समर्थ मित्र, समान सुख दुःख असलेले बांधव आणि आपल्या हितकर्त्यांशी सल्लामसलत करून आपल्या कामाला प्रारंभ करतो, जो पुरुष दैवाला अनुसरून प्रयत्न करतो त्याला उत्तम पुरुष म्हणतात. जो पुरुष एकटाच आपल्या कर्तव्याचा विचार करतो, एकटाच धर्मात मन गुंतवितो आणि एकटाच सारी कामं करतो त्याला मध्यम श्रेणीचा पुरुष म्हणतात. जो गुणदोषांचा विचार न करता, दैवाचाही आश्रय न घेता केवळ करायचं म्हणून काम करतो, त्या कामाची उपेक्षा करतो, तो पुरुषात अधम समजला जातो. जसे हे पुरुष उत्तम, मध्यम आणि अधम असतात तसेच मंत्रही असतात. मंत्र म्हणजे कर्तव्यासंबंधी केलेला विचारपूर्वक निश्चय. तेही उत्तम, मध्यम आणि अधम असतात. शास्त्रोक्त पद्धतीनं विचार करून जेव्हा सारे मंत्री एकमतानं निर्णय देतात तेव्हा त्याला उत्तम मंत्र म्हणतात. जिथं प्रारंभी मतभेद झाले तरी शेवटी साऱ्या मंत्रांचं कर्तव्याविषयी एकमत होतं, तो मध्यम मंत्र. जिथं भिन्न भिन्न बुद्धीला अनुसरून सगळीकडून स्पर्धापूर्वक भाषण करण्यात येतं आणि एकमत होऊनही जिथं कल्याणाचा संभव नसतो, तो मंत्र निश्चितपणानं अधम मानला जातो. तुम्ही सारेजण बुद्धिमान आहात. उत्तम प्रकारे विचार विनिमय करून कोणताही एक मार्ग निश्चित करा. तेच मी माझं कर्तव्य समजेन. राम सहस्रावधी धीरवीर वानरांसह आपल्या लंकापुरीवर स्वारी करण्यासाठी येतो आहे. त्या दृष्टीनं नीट विचार करा. तो रघुवंशी राम आपल्या बलाच्या योगानं बंधू, सेना आणि सेवकांसह समुद्र सुखे नैव पार करील. ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. तो एकतर समुद्रच शुष्क करून टाकील किंवा आपल्या पराक्रमानं दुसरा एखादा उपाय योजील. अशा स्थितीत वानरांशी युद्ध उभं राहिल्यावर नगर आणि सेनेच्या दृष्टीनं जो हितकर तोच सल्ला तुम्ही सर्वजण मला द्या. इथे 57वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 58वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.